गाडून गुडून काढून याच्यामध्ये भरून दिलं आणि इथं भात लावला। चला, माझ्या घरी माझ्या सासऱ्यांचे श्राद्ध आहे आणि माझी नणंदबाईची आईनोमी करायची। माझी नणंदबाई आई व वारल्या आहे म्हणून त्यांची आईनोमी करावी लागते। आम्ही आधीपासूनचे करत येत आहोत म्हणून आता पण आम्ही करतात। तर चला, सर्वप्रथम उंबरठ्याची पूजा करूया। म्हणजे उंबरठ्याची पूजा केली का आपल्या पितरांना आमंत्रण जातं आणि उंबरठ्याची पूजा करून दरवाजावर तांब्याभर पाणी टाकून द्यायचे। उंबरठ्यावर आजूबाजू मस्त छान मस्त असे 2 स्वस्तिक काढून द्यायचे आणि अष्टगंध लावून द्यायचा। चंदनच लावतात पण मी जास्त करून आहे ना अष्टगंधाचाच वापर करते। चंदन पण आहे माझ्याकडे पण मी अष्टगंधाचाच वापर करते। अष्टगंधन पण चंदनच राहतं म्हणून मी त्याचाच वापर करते। असं दोघीकडे स्वस्तिक काढून आजूबाजू पण असं हळद कुंकू मस्त दरवाजाला असं पुढच्या साईडला लावून द्यायचं आणि मेन म्हणजे उंबरठ्यावर तांदूळ टाकायचे। म्हणजे तांदूळ टाकले म्हणजे पितरांना आमंत्रण गेलं। असं आधीपासूनच ही प्रथा चालत आहे म्हणून आपण पण करावी आणि मी हमेशा करते। माझी सासू पण करत होती, माझी जेठाणी पण करत होती, माझी आई पण करत होती, तसंच मी पण करते। आता थोडीशी रांगोळी काढून देणार आहे मी इथं। आणि हे गंगाड आहे ना, हे घरामध्ये देवपूजा करतात ना तेव्हाच हे उंबरठ्याजवळ पण हे पाण्याने भरून त्यांच्यावर फुलं मस्त छान अशी ठेवून देतात। मग आता मी नवीन फुलं नाही ठेवणार, तेच गंगाड उचलून मी इथं ठेवून देणार आहे। चला, कणिक तर खूप छान मस्त अशी मुरून झाली। हे बघा किती छान मस्त ताणली जाते। असं मस्त मोकळी मोकळी करून मी आता हिला ठेवणार आहे आणि आता गोडे बनवून घेणार आहे मी पुरणपोळी, खापरावरच्या पुरणपोळी करण्यासाठी। हे बघा किती छान मस्त मोठी होते। चला तर मग आता गोडे बनवून घेऊया। गोडे बनवून घेणार आहे मी आता आणि मस्त सुपड्यामध्ये रचून देणार आहे आणि मग वरती स्लॅपवरती जायचं आहे, टेरेसवरती जायचं आहे पुरणपोळी करायला। इथं घरामध्ये चूल मांडण्यासाठी जागा नाही ना। हे असे छान मस्त गोडे करून घ्यायचे, असे छोटे छोटे। हे पुरणपोळ्या पण ज्याला जमतात त्यालाच जमतात, कोणाकोणाला जमत नाही। पण मला सवय आहे ना, माहेरी पण टाकायची मी आईच्या घरी, मला तेव्हापासूनची सवय आहे। खापरावरच्याच करते मी जास्त करून पुरणपोळी। आमच्या घरी यांना खूप आवडतात खापरावरच्या पुरणपोळी। हे सर्व गोडे तयार झाले। आता मी सर्व असं एका ठिकाणी ठेवून देणार चोपड्यामध्ये आणि तोच एक भाग असं वरून झाकून देणार। अशा मस्त छान ठेवल्याने ना पुरणपोळी छान मस्त नरम येते। हे बघा झालं। हे आता रशीसाठी आमटीसाठी काढलेलं आहे, हे कटाची आमटीसाठी काढलेलं आहे। बघा आता इथं आली टेरेसवर पुरणपोळी करण्यासाठी। एक पुरणपोळी टाकली गेली माझी, तेव्हा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं मग टाकून घेतली मी अशीच। आता व्हिडिओ चालू केलेला आहे। बघा हे दोन गोळे घ्यायचे आणि दोघं असे थोडे थोडे मोठे करून घ्यायचे
अशा हातानेच. आणि पुरण कितीही पुरण भरा तुम्ही, अशी कणिक जर केलेली राहिली ना, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, अशी जर कणिक केलेली राहिली ना, कितीही पुरण भरा तुम्ही, पुरणाची पुडी फाटतच नाही आणि खूप छान येते. मग हे बघा, असं वरण पुरण भरून द्यायचं. बघा किती पुरण भरलेलं आहे मी. बघा खापर तापलेलं नाही ना, पुरणपोळी चिटकून गेलेली ती खापरावरती. आणि हे बघा, असं दोघं हाताने हे करून घ्यायचं आणि असं लाटण्याने लाटून घ्यायचं. पुरण सगळीकडे पसरवायचं, असं लाटायचं, म्हणजे नरम येते पुरणपोळी आणि आजूबाजू असं काट पण राहत नाही. खूप छान येते पुरणपोळी. हे बघा चिपकून गेलेली, बघा अर्धी चिपकून गेली तिथं. इतकी छान पुरणपोळी आणि अर्धी चिपकून गेली तिथं. काढून घेते आता. हे रुमालने पुसून घेतलं. ही बघा, अजून एक तुम्हाला करून दाखवते. मग सर्व अशाच करायच्या आहेत. तेवढंच पुरण भरायचं. जास्त पण भरलं तरी चालेल, किती पण भरा. खूप छान असं नरम मस्त म्हातारा माणूस पण चावून घेईल अशी पुरणपोळी. ही बघा, ही चिपकली नाही, खापर छान तपून गेला आता. हे बघा, म्हातारा माणूस सुद्धा ओठाने चावून घेईल इतका नरम पुरणपोळ्या आणि खूप छान मस्त. झाल्या 2 बाकी आहेत, आता त्या पण करून घेते मी. बघा, इथं खीर टाकले मी शिजायला. तांदूळ भिजत घातले होते मी. पहाटे 4 वाजता उठले होते तेव्हा तांदूळ भिजत घातले होते. डाळ पण तेव्हा शिजवली आणि तेव्हाच वाटून पण घेतलं होतं. आणि हे खीर आता मिक्सरमध्ये दळून घेतली आणि इथं शिजायला टाकलेली मी आता. आणि हे बघा, हे सर्व काही मटेरियल. थोडं मीठ टाकते. खीरमध्ये ना कधी पण मीठ टाकायचं थोडंसं. बिना मीठची खीर नाही करायची. हे बघा, खीरसाठी तांदूळ थोडेच घेतले होते मी. एवढी ना, एवढे खाली एवढे तांदूळ घेतले होते. तर मग एवढी वाटी साखर लागणार आहे त्याला. आणि हे सगळं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे मी. हे बघा, ही वेलची पूड घेतलेली आहे. इकडे कपडे धुतले जाते. हे बघा, तिथं कपडे लावले, कपडे धुतले जाते. मशीन त्याचं काम करतंय. तुम्ही बघू शकता, खीर आपली छान मस्त झालेली. इथं आता अर्धी वाटी साखर टाकली आणि हे सर्व काय ड्रायफ्रूट टाकला, वेलची पावडर टाकला आणि आता अर्धा लिटर दूध मी आता इथं टाकणार आहे. हे बघा, अशी खूप छान मस्त आपली खीर झालेली इथं. चला तर मग आता झाकून देते मी आणि दुसरं काय काम आहे ते करून घेते. खूप छान झाली.
चला आता हे बघा उडदाचे वडे पण लागतात पितरांना. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि असे गोळे करून घ्यायचे. हे बघा हे असे सर्व गोळे करून घ्यायचे. हे असं मध्ये होल करून घ्यायचे. तेलामध्ये असं सोडून द्यायचे आणि तळून घ्यायचे. आळू पानाचे पण भज्या लागतात पितरांना. मिरचीची भजी लागते, गिलकाची भजी लागते. हे सर्व काय असं काढून घेतलेलं आहे मी. चला तर अजून भरपूर कामं बाकी आहेत. वरती पत्तरवाडीमध्ये ठेवायला जायचं आहे. हे बघा टेरेसवर आलोय आम्ही पितरांना जीव घालायला. हे बघा पहिलं जेवण टेरेसवरच राहतं आणि मग नंतर चुलीमध्ये. आता माझ्या नणंदबाईची आघारी बाहेर तव्यावरच टाकतात. चुलीमध्ये मुलीची जात चुलीमध्ये येत नाही म्हणून मग बाहेर तव्यावरच टाकावी लागते. हे बघा माझ्या सासऱ्यांची आघारी झाली घरात चुलीवर. आता माझ्या नणंदबाईची पहिल्यापासूनच प्रथा आहे, तव्यावरच आघारी टाकतात नणंदबाईची. चला तर मग झालं सर्व आवरून. बघा माझा अवतार तर बघा. हे बघा सर्व काही आवरलं गेलं. जेवण वगैरे पण झाली, स्वयंपाक सर्व काही, श्राद्ध पण केलं गेलं, जेवण वगैरे पण झाले, सगळं झाडझूड पण केलं गेलं. आता बाकी आहेत बघा भांडे बघा किती आहेत. एवढे भांडे मी आता घासणार आणि मग थोडा आराम करणार. हे भांडे घासून, हे भांडे घासल्याशिवाय काय माझं चित्त लागणार नाही आणि मला झोप पण येणार नाही. हे भांडे आता आवरणार, तेव्हा थोडा आराम करणार. चला तर मग कसे आहात तुम्ही? झालं आमचं श्राद्ध आता अमावास्येलाच. चला तर मग कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त असा आनंदाचा जावो, भरभराटीचा जावो, विश्वचरणी प्रार्थना. चला चला तर मग ठेवते आता फोन. चला तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा प्लीज. आत्ता झालं माझं पूर्ण काम आवरून. हे भांडे पण घासली गेली. हे बघा आत्ता कुठं जाऊन पूर्ण माझं काम आवरलं गेलं. आता थोडा आराम करेल. 4 वाजेची उठलेली होती मी. 4 वाजेची आवरतच होती तेव्हाचे दाढ टाकून दिली. एकटी येऊन जाते ना घरात आवरायला, म्हणून हे सर्व काय आता आवरलं गेलं. हे इकडचं पण आता सर्व काय आवरलं गेलं. हे बघा